जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे रामकृष्ण हरी. आज या धावपळीच्या स्ट्रेस आणि डिप्रेशनच्या जगात आपल्या सगळ्यांची अवस्था काय झाली आहे माहिती? घरात सगळं काही आहे, बँक बॅलन्स आहे, घर आहे, गाडी आहे, सगळं सगळं आपल्या जवळ आहे. पण आपण जेव्हा रात्री झोपायला जातो तेव्हा मनात सुखाचा विसावा आहे का हा प्रश्न पडतो. थोडंसं काही मिळालं की आपल्या डोक्यात अहंकार, इगो याचा वारा शिरतो. पण आज मी आपल्याला 700 वर्षापूर्वीच्या एका अशा महात्म्याची कथा सांगणार आहे, ज्यानं स्वतःच्या हातानं रडत रडत साक्षात विठ्ठलाला दूध पाजलं आणि एवढी मोठी भक्ती अंगी असूनही, आयुष्यभर देवाशी सख्या भावासारखं नातं असूनही शेवटी स्वतःला विठ्ठलाच्या दारातली केवळ एक दगडी पायरी बनवून घेतलं. विचार करा, स्वतःला पूर्ण शून्य करणारी ही झिरो इगोची भक्ती काय असेल? चला आज अनुभवूया संत शिरोमणी नामदेवराय महाराज यांचा दिव्य भक्ती प्रवास. नामदेवांचा जन्म म्हणजे भक्तीचा प्रत्यक्ष अवतारच. अवघ्या 5-6 वर्षाचे असताना एक प्रसंग घडला. नामदेवांची वडील रोज विठ्ठलाची पूजा करायचे, नैवेद्य दाखवायचे. एकदा काही कामानिमित्त वडिलांना बाहेर जावं लागलं. त्यांनी सांगितलं लहानग्या नामदेवाला, बाळा आज देवघरात जाऊन पांडुरंगाला नैवेद्याचं दूध अर्पण कर आणि देवाला दूध प्यायला लाग. असं म्हटल्याबरोबर ते लहान 5 वर्षाचं निष्पाप गोड असं लेकरू देवासमोर वाटी घेऊन उभं राहिलं. त्यानं वाटी देवाच्या ओठाला लावली आणि म्हणाला, देवा विठ्ठला दूध पी, पण दगडाची मूर्ती ती. बराच वेळ झाला. देव दूध कसा पिणार? नामदेवांना ते कळेना ना. देव काही दूध पिईना. नामदेवांना वाटलं माझ्या हातून काहीतरी चूक झाली, त्यामुळेच देव दूध पित नाहीये. ते लहान 5 वर्षाचं लेकरू, ते बाळ रडायला लागलं. देवा जर तू आज दूध प्यायला नाहीस ना तर माझे बाबा मला रागवतील, आणि माझे बाबा रागवतील म्हणून मी इथंच डोकं आदळून माझा जीव देईल. त्या निरागस लेकराचा तो आक्रोश, ते आर्त रडणं हे ऐकून साक्षात वैकुंठीच्या राजालाही राहावलं नाही. त्या दगडाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांनी स्वतःच्या हातानं ती दुधाची वाटी तोंडाला लावली आणि सगळं दूध संपवून टाकलं. ही भक्ती आहे. खरं तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. गुरु परंपरेच्या अभंगातलं हे गोड प्रमाण. पण माझ्या देवाला प्रत्यक्ष दूध पाजल्यामुळं नामदेवांच्या मनात नकळत एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला की माझ्यासारखा भक्त जगात दुसरा कोणीच, विठ्ठल फक्त माझ्याकडे. ज्ञानोबराय आणि संतांनी हा अहंकार ओळखला. आदिशक्ती मुक्ताबाईंनी तर नामदेवरायांना सांगितलं, नामदेवा तुझी सगुण भक्ती श्रेष्ठ आहे, पण जोपर्यंत तुला ब्रह्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत तुझा अहंकार गळून पडणार नाही. तोपर्यंत तू कोरासेस, तुला खऱ्या सद्गुरूची गरज आहे. मुक्ताई म्हटल्या होत्या, अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला. मग विसोबा खेचरांना भेटायला पाठवलं. मुक्ताई, आईसाहेबांनी आणि ज्ञानोबा माऊलींनी औंढा नागनाथाच्या त्या मंदिरामध्ये जेव्हा नामदेवराय गेले तेव्हा पाहिलं की एक म्हातारा निवांत झोपलेला आहे मंदिरामध्ये, आणि झोपलाय पण तो पाय पिंडीवर ठेवून झोपलेला आहे. नामदेवरायांना राग आला, अरे देवाच्या पिंडीवर पाय ठेवतोस, म्हाताऱ्या बाजूला हो म्हटल्याबरोबर विसोबा खेचर होते ते म्हटले, मी वृद्ध झालोय, थकलोय, तुला जिथं देव नाहीये ना असं वाटतंय तिथं माझे पाय उचलून ठेव. नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय उचलले आणि दुसऱ्या बाजूला ठेवले तर काय चमत्कार, तिथेही नवीन शिवलिंग प्रकट झालं. जिथे जिथे पाय ठेवले तिथे तिथे विठ्ठल आणि शिवलिंग दिसू लागलं. नामदेवरायांना जाणीव झाली की देव विटेवर किंवा केवळ एका मूर्तीमध्ये मर्यादित नाही, तर तो चराचरात या विश्वाच्या कणाकणात भरलेला आहे. नामदेवरायांचा तो मीपणा, तो अहंकार तिथेच गळून पडला आणि त्यांनी विसोबांच्या चरणी लोटांगण घातलं. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दिधली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. हे बोल आहेत संत शिरोमणी नामदेव महाराजांचे. आणि माझ्या या नामदेवरायांच्या अढळ भक्तीचा शेवट कसा झाला माहितीये? ज्या नामदेवरायांनी पुढे जाऊन पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार केला, शिखांच्या पवित्र गुरुग्रंथ साहिब मध्ये ज्यांचे जवळजवळ 61 ते 62 अभंग आजही मोठ्या आदराने गातात, अशा संत शिरोमणी नामदेव महाराजांना
जेव्हा आषाढ वद्य त्रयोदशीचा संजीवन समाधीचा क्षण जवळ आला तेव्हा विठुरायानं विचारलं, नामदेवा काय देऊ? वैकुंठ देऊ, मोक्ष देऊ, मुक्ती देऊ? तेव्हा नामदेव महाराजांनी पांडुरंगाकडे काय मागावं? माऊली, त्यांनी स्वतःसाठी मोक्ष मागितला नाही, वैकुंठ मागितलं नाही, मुक्ती मागितली नाही. ते रडत रडत देवाच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं आणि मागू लागली, काय? देवा, मला वैकुंठाची मुक्ती नको, फक्त एकच वर दे. तुझ्या पंढरपूरच्या मंदिराच्या महाद्वारावरची पहिली दगडी पायरी मला बनव, जेणेकरून तुझ्या दर्शनासाठी येणाऱ्या 18 पगड जातीच्या सामान्य वारकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पायाची धूळ अखंड माझ्या मस्तकावर पडत राहील. याला म्हणतात अहंकार शून्य करणे. आज आपण थोडंसं आपल्याकडं काही आलं की मान शोधतो, आपली खुर्ची शोधतो, पण ज्यानं आपल्या देवाला आपल्या हाताने भरवलंय तो स्वतःला मंदिराची पहिली पायरी बनवून घेतो, महाद्वाराची. आजही जेव्हा आपण पंढरपूरला जाऊन नामदेव पायरीवर डोकं टेकवतो ना, तेव्हा तिथे आपला स्वतःचा अहंकार, आपला मीपणा विरघळून गेला पाहिजे. माऊली, आज आपण म्हणतो की आमच्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, खूप काळजी आहे, हे आहे ते, पण या सगळ्या काळजीतून आणि मानसिक त्रासातून सुटण्याचा एकच सोपा महामंत्र संतांनी आपल्याला दिलाय आणि तो दुसरा कुठला नाही तर तो नामसाधन आहे. नामस्मरण हे अध्यात्मातलं असं ऑलवेज कनेक्टेड वायफाय आहे जे प्रपंचात राहूनही थेट विठ्ठलाशी आम्हाला कनेक्ट करतं. चला, आज आषाढ वद्य त्रयोदशी, नामदेवराय महाराजांचा संजीवन समाधी सोहळा जवळ येतोय. आज आपण या पवित्र प्रसंगी सगळे मिळून 1 मिनिट डोळे बंद करूया आणि स्वतःच्या अंतर्मनातील विवेकाला जागृत करण्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करूया. डोळे मिटा आणि क्षणभरासाठी म्हणा, रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत शिरोमणी नामदेवराय महाराज की जय. तुम्हाला हा विचार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा विचार प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत नवीन संतांच्या प्रवासात आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत विठ्ठल नामामध्ये सुखी राहा, सुरक्षित राहा. रामकृष्ण हरी.